माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुम्ही म्हणाल बाबा चक्र येणी माणसं चक्रम नाही म्हणते का काय म्हणते त्याचं उत्तर आहे का ते माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा ओझ नावाचा आणि म्हणून नवऱ्यानंही लग्न केलं बायकोनंही लग्न केलं जिच्याची केली ती आपली बायको आहे ती एक तिचा बाप आपला सासरा आहे आणि ज्या गावातून आणली ती आपली सासरवाडी आहे आणि हिनं ज्याच्याशी लग्न केलं तो तिचा नवरा आहे त्याचा बाप तिचा सासरा आहे आणि ती तिकडून आली हे तिचं माहेर आहे ते माहेर नसावा काया नावाची पंढरी आहे आणि या पंढरीतच माझे माहेर पंढरी याला चित्र आता याला काय काय निघाय का याला याच्यामध्ये टाह्या आणि दह्ये याच्यात काय आहे का याला आहे चार वाण्या परा पशंती मध्यमा आणि वैखरी चार झाल्या वाण्या चार झाल्या मुक्त्या 72,000 झाल्या नाड्या आऊट कुटी झाले रोम 5 झाले कर्मेंद्रिय 5 झाले ज्ञानेंद्रिय 5 झाले प्राण 36 तत्वाचं हे मणकं आहे आणि या मणक्याच्या हृदयाला 4 कप्पे आहेत त्या 4 कप्प्यांचं नाव आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे 15व्या अध्यायामध्ये 498 नंबरची ओवी असे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि या 4 कप्प्यांमध्ये माझ्या कानात गुरुने पेरलेलं नाम टाकलं ते माझ्या रोमात जाग झालं आणि मीच ब्रह्मा आहे हे अनुभूती मला आली आणि मी त्या बोधावर आळून झालं तो माझा याच्यातला काला झाला आता तो काला माझा आतमध्ये झाला पण कधी झाला कधी नाही झाला श्री गुरु कधी वाचे कृपानेली मायबाप नाही ऐकले गायले गीत म्हणून सद्गुरुदाचा मूळ पुरुषा हरती हो ब्रह्मा आत्मी रंगना नारायणा फल सगळ्या नंदा शांताबाई तुमची मालिका अशी आहे तुम्हाला जेवढं पचत कीर्तन तेवढं जवळजवळ या कीर्तन पचत नाही पण आता काही पचवणारे आहे तिथं म्हणून हे पुरे पचलं नाही चला पचत आणि मग त्याला म्हणतात दीनदासाचे अनंत अपराध घेई तो पदरी चरणापाशी जागा मागतो नका ठेवून तुरी गुडक्याची ही अशा मानसी पूर्ण करा स्वामी हीन दीनमती भंग शेलेला चुकलो म्हणून त्याला एक श्री स्वानंदमय सद्गुरु रूप दयाची अग्नी स्वरूप अज्ञान अंधकारी विषयाच्या वासना भारी मनी त्यावरी वरुकारू स्वामी म्हणून तर त्याला प्रमाणे माझं मन मोकळं करा आणि मग कधी होईल धन्य धन्य हो अवस्था झाली का त्या गवळीला म्हणायचं काला झाला हे म्हणतं याच्यात काय त्याच्यात काय पाया पडून सांगतो पटलं का हा मला परमार्थ करायला 3 गोष्टी लागतात माणसाचं हृदय कोवलं पाहिजे माणसाचं मन कोवलं पाहिजे आणि माणसाची बुद्धी कोवली पाहिजे कोवली लहान बाळ कसं आहे एकाशे तुम्ही घरी गेले ना एक फोटो बघा फोटो कसा आहे फोटो माहिती आहे डेरा आहे डेरा आणि डेऱ्यात हात आहे आणि डेऱ्याजवळ
मांडी घालून बसलेलं एक कुशीरवानं छोटस बाळ आहे आणि त्याचा एक हात डेऱ्यात आहे. त्या कृष्णाच्या फोटोकडं कधीतरी पहा. चांडाळातला चांडाळ माणूस सुद्धा खुश होतो. तुम्ही पाहतो फोटो पहा. आता तो कृष्ण आपण पाहिलाय का? नाही. पण त्याचं तेजस, राजस, कुमार, ते रूप, ते गुजीरवालं बाळ, ते पछड त्या मडक्यात हलगालतंय आणि असंच बाळ 22व्या वर्षी समाधी घेऊन जगाची आई झालं. हृदय कोवळं असावं आणि साधकाचं हृदय नामाने कोवळं सुद्धा. पाषाण एक वाक्य सगळं झोपल तुम्हाला. पाषाण हृदय माणसाचं परमार्थ करणं हे कामच नाही. म्हणलं ना टाळणीत वाजव, हा टाळ तुम्ही सप्ताहाला उडत उन्हात देवळाचा दिसतो ना, माझ्या पापाचा सुद्धा नाही. आता लोकांना काय माहिती तू माणसाची. एक वाक्य सगळं परमार्थ हा तामशी माणसाचा विषयच नाही. ते पार्वती बोले ते दाक्षिण लोकांना फक्त खाजवी तिकडे त्याला पैसा नाही. तुमचं हृदय कोवळच नाही. किती कोवळं हृदय असावं, किती कोवळं. वा वा वा. ए गोधडीत सोडणारच पठ्ठ्या सोळाचं पाणी करायला. किती कोवळं हृदय. हे एक मार्ग आहे. याला बनवणारा कुंभारच आहे आणि यालाही बनवणारा. आता पोरांनो या मणक्याला छिद्र किती आहेत? एक. करेक्ट. या मणक्याला छिद्र किती आहेत? एक. आता याला किती आहेत? मोजा मोजा बरं का पटकन. आता पहिले पहिले सावधान. हा पहिले पहिले सावधान. आता याचे छिद्र मोजायचे. 2 पटापटा मोजा. 2 4 6 7 लघवी 8 20 9. आता इथं वाद आहे. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. आता मोजा 10. 2 पटकन. 2 पटकन मोजा. किती रे? चला परत माग. अरे हे किती झाले? लघवी 8 20 9 आणि विदेही अवस्थेपर्यंत जाताना शरीराचे रोम उभे राहणे, कंठ दाटून येणे, नेत्रातून अश्रू वाहणे, तेव्हा जी अवस्था होणे ते 10ची याला बनवणारा कुंभार, याला बनवणारा कुंभार. याला छिद्र 1, याला छिद्र 10. ठीक झाले. आता या मार्गात काय सांगा पटकन. दही आणि लाया. आता या मार्गात काय घ्या मोजून पटकन सांगूनच टाकतो. बीबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, घरी गेलो निवांत भाग. हे बीबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा. सरळ वर वळा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे प्रशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोगा बोलणं इथून येतो. आता ऐका. आता हिचं नाव आहे परा, हिचं नाव आहे प्रशंती, हिचं नाव. याचा काय वापर नाही भजनात करायचा. याचा वापर करायचा याला भजन करूच नाही. याला भजन करायचं काम नाही. आता भजन कुठून करायचं आहे का? शब्द म्हणून पहा. ओम ओम. आता मी काय का बरं. ओम बारीक आहे. बोलला बरोबर. ओम 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 ओम. आणि मी म्हणतोय तसं होतंय का बा? ओम ओम ओम. इथं हात जाते का बा? इथं हात जाते का बा? अरे म्हणून तर बा काय होता बसले का? हालत केलं. अरे हालत का नाही? इथं हात गेलं का? इथं हात गेलं का? इथं हल्लं का? अरे इथं हल्लं का नाही? पाय ना हल्लं. इथं धडधड झाली का? अरे म्हण बरं. म्हण ओम ओम. इथं हात गेलं का?
इथं आत गेलं का इथं धड झाली का इथं धड झाली का झालं का ओम 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 ए ओम 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 इथं आत जाते का अरे गेलं का हो इथं आणलं का इथं आणलं का इथं आणलंय का नाही ओम नववा अध्याय ओंकाराचे कुशी ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी तेही उपजत वेदेशी इथूनच वेद तयार होतो आणि इथून नामचिंतन केलं तर जनाबाईचं म्हणणं आहे सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल तो आल्यामुळे मी धरला आणि ज्ञानीची गवळण आहे म्हणून आजची गवळण ज्ञानी आहे आणि बाह्यरंग नाही अंतरंग आहे गवळणीला कोण राखे एक अंतरंग माळ घालणं गंध लावणं माळ घालणं गंध लावणं धोतर नेसणं टोपी फेटा बांधणं हा परमात्माचा बाह्यरंग आहे पण रोमानं भजन करणं हा ओळख गाठ्यातील आहे पण साधक मंडळीसाठी साधना त्यामध्ये भक्ताचे 4 प्रकार आहेत आज अर्थार्थी जिज्ञास आणि ज्ञानी साधना त्याचं असं म्हणणं आहे एक भक्त आत आहे एक भक्त अर्थार्थी आहे दुसरा भक्त जिज्ञासू आहे आणि चौथा भक्त ज्ञानी आहे पण 7वा अध्याय असं म्हणतो चौथीयाचे ठाई काही करण्याची नाही ज्ञानी भक्ताला कर्म बाधन नाही असं संस्कृत लोक मत मत्सर अहंकार गोर आशा इच्छा वासना तृष्णा मनसा तितिक्षा पुरी त्यात आल्या याच्यात खड्या आणि मग त्यातली एक म्हणायला लागली ना नको रे बाबा जाऊ दे रे मला जाऊ दे धन्य धन्य प्रदक्षिणा श्री सद्गुरुरायाची झाली पराशराला विमान उतराया मृदु सबायन बनी
साधू बोलता